हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आपण ज्या रेडी रांगोळ्या बनवत असतो, तर त्या रांगोळ्यांमध्ये बघू शकताय तुम्ही ज्या ज्या काही मला डिझाईन्स बनवायला सांगत आहात, तर त्या डिझाईन्स मी एक एक करून तुमच्यापर्यंत शेअर करते. तुम्ही जशा डिझाईन सांगताय तशा एक एक करून बनवण्याचा प्रयत्न करते. ज्यांना कोणाला आणखीन डिझाईन्स सांगायच्या असतील त्या तुम्ही सांगू शकताय. मी हळूहळू तुम्हाला सगळ्या डिझाईन्स शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, एका ताईंची कमेंट होती की शंकराची पिंड, महादेवाची पिंड बनवून दाखवा कशी बनवायची ती. तर मी इथं आज तोच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला जर शंकराची पिंड बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकताय. खूप सुंदर दिसते ही. दरवाजावरती वगैरे म्हणजे भिंतीवरती पूजेला वगैरे छान वाटते. रांगोळी म्हणून सुद्धा वापरण्यासाठी. तर इथे बघू शकताय मी मापं घेतलेली आहेत. मापं मी सांगणार आहे तुम्हाला नंतर पुढं. आणि ड्रॉइंग पूर्ण करून घेतलेलं आहे. तुमच्यासमोरच मी ड्रॉइंग करून घेते. तर हे बघा, इथं 10 इंच आणि हे 16 इंच आणि खाली जे आहे तर ते जवळजवळ 11 इंच आहे. खालच्या बाजूचं आहे ते, आणि मधलं जे आहे तर ते 8 इंचापर्यंत येतं जवळजवळ. हे बघा 16 इंच आहे हे. सगळ्यात वरचा भाग जो आहे तर तो 16 इंच आहे आणि मध्ये साईडला मी 5-5 इंच सोडते आणि मध्ये थोडंसं छोटंसं असं खुणा करून घेतलेले आहेत. आणि हा असा जर आकार दिला तर थोडासा छान दिसतो, त्यासाठी मी असा आकार देऊन घेतलेला आहे पिंडीला. आणि थोडंसं आणखी मध्ये घेण्यासाठी, थोडंसं छान दिसावं यासाठी आणखी थोडंसं मध्ये घेऊन लाईन मारून घेतलेली आहेत बघा. आता त्याच्यानंतर वरचा जो गोल आकार असतो तर तो 8 इंचावरती मी अशा प्रकारे मोजून घेतलेला आहे. तर 8 इंच आहे आणि मधला भाग हे बघा साईडनं 5-5 इंच सोडलेला आहे आणि वरती हे बघा अशा प्रकारे. आता गोल आकार देण्यासाठी मी इथं प्लेटचा वापर केलेला आहे आणि छान अशी प्लेट ठेवून गोल आकार देऊन घेतलेला आहे. आणि गोल आकार दिल्याच्या नंतर हे बघा पिंडीचा आकार एकदम सुंदर असा आकार आलेला आहे. आता आपल्याला चंद्राचा आकार द्यायचा आहे. वरती पिंडीवरती आपण चंद्र घेणार आहोत, त्यासाठी इथं मी छोटी प्लेट वापरलेली आहे आणि इथे बघू शकताय अशा प्रकारे आकार दिलेला आहे अर्धगोल. आणि हा जो आहे तर तो मधला चंद्राचा आकार देण्यासाठी हे बघा मोठी प्लेट वापरली आणि असा आकार दिलेला आहे थोडासा. तर अशा प्रकारे घरच्याच प्लेट वगैरे काही वापरून आपण अशा प्रकारे आकार देऊ शकतो. त्याच्यानंतर इथं बेलाचं पान मी काढून घेतलेलं आहे अगोदर एका पानावरती, कार्डशीटवरती, आणि अशा प्रकारे बेलाचं पान जे आहे तर ते इथं मी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे सगळं करून घ्यायचं आहे. आणि यापेक्षा छोटी जर पिंड बनवायची असेल तर तुम्ही छोटीही बनवू शकता, फक्त मापं आहेत तर ते थोडे कमी करायचे आहेत. तर त्याच्यानंतर आता खालचा जो पूर्ण भाग आहे तर तो काळ्या कलरने मी अशा प्रकारे इथं पूर्ण अगोदर बाँड्री देऊन घ्यायची आहे आणि बाँड्री पूर्ण चिटकवून घेतल्याच्यानंतर आतमध्ये संपूर्ण फिल करून घ्यायचं आहे, भरून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुमच्याशी एकदम प्रामाणिकपणाने तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असते. माझी इच्छा अशी आहे की सगळ्यांनी शिकावं, प्रत्येकाने पुढं जावं आणि प्रत्येकाने हा बिझनेस करावा. खूप छान असा बिझनेस आहे. वर्षभर चालणारा बिझनेस आहे. म्हणजे सारखे सणवाऱ्या असतात आपल्याकडे. गिफ्टसाठी आपण गिफ्टिंगसाठी काहीतरी वस्तू आपण बाहेरून विकत आणून देत असतो. तर त्यापेक्षा अशा छोट्याशा पॅच वगैरे रांगोळी आपण जर गिफ्ट दिल्या मैत्रिणीला, वास्तुशांतीला वगैरे, तर त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. साडी, ब्लाऊज पीस देण्यापेक्षा असं गिफ्ट काहीही तुम्ही देऊ शकताय आणि त्यातूनही पैसे वाचवू शकता एक प्रकारचे. तर हाच माझा उद्देश असतो. तर इथे बघू शकता पूर्ण खालचा भाग मी कंप्लीट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चंद्राचा भाग मी वरती कंप्लीट करून घेते आणि पांढरा कलर घेतलेला आहे मी चंद्राला पूर्ण. आणि तुम्हाला जर आता चंद्राच्या गोल आकारामध्ये जर पिंड करायची असेल तर अगोदर पूर्ण चंद्र असा घ्यायचा, थोडासा क्रॉसमध्ये खाली. तुम्हाला अगोदर मी आत्ता थोडंसं पेन मार्किंग केल्यासारखं करून दाखवलं. तर तिथे चंद्र घ्यायचा, नंतर ही जी वरची गोल असा आकार आहे तर तो नंतर त्याच्यावरून घ्यायचा. अशा प्रकारे करायचं. परंतु सहसा चंद्र जो असतो तर महादेवाच्या डोक्यावरतीच असतो, तर त्यामुळं मग मी इथं छोटासा महादेवाच्या डोक्यावरती चंद्र दिलेला आहे. बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो गोल आकार आहे तर तो कंप्लीट करून घेते. अगोदर बाँड्री दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण गोल गोल असं
करून मी संपूर्ण भरून घेते. आडवं भरायचं नाही, गोल भरल्याच्या नंतर आकार जो असतो तर तो छान दिसतो. काही काही गोष्टीमध्ये आडवं फील करायचं आणि काही काही गोष्टीमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये उभं वगैरे ते क्रॉस त्यानुसार आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय मी पूर्ण असं गोल आकारामध्ये देऊन घेते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच छान छान रांगोळ्या शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. इतरत्र माझे व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही. तर इथे बघू शकताय मी संपूर्ण हा जो भाग आहे तर तो भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपलं राहिलं तर बेलाचं पान. तर आता इथं बेलाचं पान मी कंप्लीट करून घेते. इथं असं अजून ठेवून बघितलं, कारण एक जे पान असतं ते आतल्या साईडला गेलेलं आहे. आणि इथं मी आता पोपटी कलर घेतलेला आहे बाउंड्रीसाठी आणि नंतर आतमध्ये डार्क ग्रीन भरणार आहे. पूर्ण डार्क जरी घेतलात तरीही चालेल किंवा पूर्ण पोपटी जरी आतमध्ये जरी भरून घेतलात तरीही चालेल. खूप सुंदर दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर इथे बघा पोपटी कलरने एवढंच केले तर खूप सुंदर दिसते. आणि आतमध्ये जे आहे तर ते इथे बघा आता देठसुद्धा काढून घेतले डार्क हिरव्या कलरने मी, आणि आतमध्ये डार्क हिरवा भरून घेते. तुम्ही डार्क हिरवा साईडने घेऊन आतमध्ये पोपटीही भरू शकता. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा. फक्त माझं डिझाईन वगैरे काढून दाखवण्याची पद्धत वगैरे तुम्ही बघू शकताय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या डिझाईन्स कशा वाटतात, आवडतात का नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरत नका जाऊ, कारण मी खूप मेहनतीनं हे व्हिडिओ बनवत असते. प्रत्येक डिझाईन्स तुम्हाला काढून दाखवते समोरासमोर आणि पूर्ण मी भरून वगैरे दाखवत असते. तर त्यामुळे खूप सारी मेहनत लागते. तुम्हाला हे 7, 8, 9, 10 मिनिटाचे व्हिडिओज दिसत असतात, परंतु याच्या मागे 2-2, 3-3 तास वेळ जातो. तर त्यामुळं प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओला कमेंट करा कसं वाटते व्हिडिओ ते, आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करत चला. तर त्यामुळे मला हे छान वाटेल की तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहे. आणखीन थोडंसं द्यावं असं वाटते, कारण आणि व्हिडिओ हे संपूर्ण बघत चला, अर्ध्यामध्ये स्किप नका करत जाऊ. तुम्ही अर्धा जरी स्किप केला तरी मला समजतं, त्यामुळं व्हिडिओ स्किप नका करत जाऊ. तर इथे बघू शकताय पांढऱ्या ज्या आहेत तर त्या 3 आपण भस्माच्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळं बघा लूक एकदम छान आलेला आहे. आणि आता इथं माझी थोडीशी चूक झालेली आहे. मी इथं पूर्ण असा लाल मोठा लावून घेतलेला आहे. इथे एक छोटासा गोल टिपका जरी दिला असता तरी चालला असतं, किंवा एक फक्त लाल अशी उभी रेष जरी लावली असती तरी चाललं असतं. तुम्ही मग हे फक्त बघा, तुम्हाला आवडत असेल तर करा, पण मला हे खूपच मोठं वाटते, परंतु आता काही करू शकत नाही एकदा चिटकावल्याच्या नंतर. त्यामुळे तुम्ही तुमच्या थोडंसं चॉईसनं मला एकच गोल टिपका मध्यभागी दिला असता तर छान वाटलं असतं असं वाटते मला. पण ते पण सांगा कशी वाटते, महादेवाची पिंड जी आहे तर ती कशी झाली आहे काय नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. इथं आता संपूर्ण मी पिंड कट करून घेते साईडचा भाग, आणि कट केल्याच्या नंतर बघा कशी दिसते. आणि तुम्ही बघू शकता. आणि कोणकोणते डिझाईन्स तुम्ही माझ्या बघून बनवलात हे सुद्धा तुम्ही मला सांगा. तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तुम्हाला कुठली डिझाईन आणखी बनवायची आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला ती डिझाईन बनवून दाखवेन. आणि ही डिझाईन कशी वाटली, महादेवाची पिंड आली आहे किंवा नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.